लेट्स प्ले गेम इज ऑन. दोन्ही टीमला कॉम्बॉक्स मधून शुभेच्छा. ऋतिक बोंडेचा पहिला चेंडू स्लोअर वन टाकला होता. अगदी पिक करू शकला नाही फलंदाज. गुटला टेक फटका सजवायचा होता फलंदाज कंकेश. फलंदाजाला बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट नाहीये. हा चेंडू निर्धाव फेकला जातोय. डॉट बॉलची पहिल्या चेंडूवर सांगता आपण इथे पाहतोय. टप्पा कानंतर बाहेर वळवण्याचा प्रयत्न ऋतिक बोंडे तर सातत्यपूर्वक आपण पाहतो आणि तोच प्रयत्न पहिल्या चेंडूवर आपण पाहिला. गोलंदाज तयार. ऋतिक बोंडे पुन्हा एकदा दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज राहील. यावेळी देखील पास स्लोअर वन टाकला होता. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला चुकी होते. सिंगल कंप्लीट केली जाते. बा दुसरीचा प्रयत्न तर केला जाणार नाहीये. पद्धतीचा इशारा येईल. याच लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव खात्यामध्ये जोडली जाईल. धाव संख्येचा श्री गणेशच्या लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धाव संख्या 1 या आकड्यावरती बिनबाद मैदानाच्या आतमध्ये यंगस्टर 11 बोंडशेत या संघाची सुरुवात. पहिलं षटक माहिती आहे की बोंडशेतला, कारण ऋतिक बोंडे खरं तर शिरवली एक्सप्रेस नावाने ओळखला जाणारा. त्यामुळे पहिलं षटक आपल्याला अगदी चांगल्यारीत्या खेळून काढायचं आहे याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा राहिलाय. अगदी चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. फुटबॉल त्यावर पुल करण्याचा प्रयत्न. पुल सक्सेसफुल. डिलाइटफुल. शानदार खरं तर येतोय हा षटकार. चला स्पीडअप करायचा आहे. षटकार ठोकला. खरं तर फलंदाज मनोज फडकेच्या बॅटून जसा अखूट टप्प्याचा ऋतिकचा बॉल पाहिला लगेच चाचपणे केली फलंदाजाने आणि तिथून मात्र चेंडूला बेरकावून दिलं षटकाराकरिता. यावर फुल टॉस. बॅट स्विंग चांगला पाहायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर डायरेक्ट बॉल होता. अगदी मिडऑनला खेळाडू तैनात. थोडीशी मिस फिल्डिंग. 2 धाबा जरूर इथं मिळाल्या जातील बॅटिंग करत असताना यंगस्टर 11 बोंडशेत टीमला. आणि 2 धाब्याच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 9 या आकड्यावरती आपण पाहतो. मागील चेंडू अखूट टप्प्याचा होता. त्यानंतर मात्र वेगवान बॉल फुलटॉस पद्धतीचा चेंडू टाकला गोलंदाज ऋतिक बोंडे या गोलंदाजाने. यावेळी स्लोअर वन पिक केलाय. काउ कॉर्नर रिजन मध्ये कोणताही खेळाडू नाहीये. चेंडू जाईल सरळ. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. टॉप शॉट. दॅट्स अ 4. थँक्यू. 4 धावेच्या मदतीनं धावसंख्या फ्लाय होत असताना आपल्याला पाहायला मिळेल टोटल डबल डिजिट मध्ये धावसंख्या 13 या आकड्यावरती. यावेळी पहा अगदी चेंडू हातातून सुटला आणि पंचाचा इशारा. हा बॉल नो बॉल असेल. अगदी डोक्यावरून अगदी वरून चेंडू खरं तर फ्लाय झाला. अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आपण पाहतोय. हा बॉल नो असेल. नो म्हणजेच फ्री हिट ची इथं संधी बॅट्समन आपण पाहू शकाल. स्ट्राईकला आता खेळताना पाहायला मिळेल मनोज फडके हा फलंदाज. यावेळी अखूट टप्प्याचा चेंडू. टप्पा खाल्यानंतर थोडासा खोलवर राहिला बॉल. बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट नाही या चेंडूवरती आणि हा चेंडू डॉट फेकला जातोय. आणि अशा रीतीनं पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना यंगस्टर 11 बोंडशेत संघाच्या धाव फलकावरती बिनबाद 14 धावा फलकावरती. नेक्स्ट मॅच चला. पुष्कर 11 श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे सुपर 12 ची लढत तुम्हाला चौथी पाहायला मिळेल आणि त्यांना फाईट करेल आरोही स्पोर्ट्स आई गावदेवी मलंगड विभागातील शिरवली क्रिकेट संघ. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो कॅप्टन टॉस करण्यासाठी यावं. आज बघा भरपूर अगदी वेळेपेक्षा भरपूर अगदी जवळ लवकरच सामने चालू झाले. त्या सर्व संघांचं मनापासून आभार. नेक्स्ट मॅच मलंगड परिसरातील शिरवली संघ आणि नेरे छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे दोन्ही कॅप्टन यावं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा बिनबाद 14 धावा खरं तर धाव फलकावरती लागल्या. यंगस्टर बोंडशेत 11 संघाची खरं तर धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये सुस्थितीमध्ये मी म्हणजे बोंडशेत संघ. ऋतिक बोंडेवरती आक्रमण केलं अगदी पहिल्या षटकामध्ये. आता दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रतीक ठाकूर गोलंदाजीसाठी आपण पाहतो शिरवली संघाकडून. प्रतीक ठाकूरचा पहिलाच बॉल डॉट. त्यानंतर पुन्हा एकदा पुढील बॉल. यावेळी देखील पहा अगदी स्लॉटमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न
आणि बॅट अँड बॉल मध्ये यावेळी देखील संपर्क होत नाहीये. लगातारचा दुसरा बॉल इथून डॉट फेकला जातोय. पहिल्या षटकामध्ये 14 धाब्यांची सरासरी घातली होती दोन्ही फलंदाजाने आणि आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलाय तो म्हणजे प्रतीक ठाकूर या गोलंदाजाने आपण पाहतो. लगातार 2 बॉल डॉट टाकून फलंदाजांवरती थोडासा प्रेशर क्रिएट करण्याचं काम इथून प्रतीक ठाकूर करत असताना यावेळी डान्सिंग नाव द विकेट पदतालिकेचा वापर करण्याचा प्रयत्न कंकेश या फलंदाजाचा खरं तर राहिलाय. असफल धावसा मिळतील या चेंडूवरती फक्त आणि फक्त 1 रन. फक्त सिंगल धाव मिळेल. सिंगल धाबेच्या मदतीनं धावसंख्या 15 या आकड्यावरती आपण पाहतो. पहिल्या षटकामध्ये 14 धाबेची सरासरी गाठली होती आणि इथून मात्र प्रतीक ठाकूरचा चांगला कमबॅक. 3 चेंडूवरती फक्त 1 धाव खर्च केले. अजूनही या षटकातले 3 बॉल बॅलन्स आहेत. इथून मात्र कशा प्रकारे प्रहार करतील मनोज फडके आणि कंकेश फडके हे दोन फलंदाज हे देखील पाहणं महत्वपूर्ण. सुपर 12 ची तिसरी लढत आपण एन्जॉय करतोय. गोलंदाज तयार. यावेळी अगदी घुटना टेक फटका सजवलाय. शॉट फाईन लेग रिजन मध्ये खेळाडू परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जमिनीला समांतर हो चेंडू सीमा पार 4 चौकार. थँक्यू व्हेरी मच. चौथ्या चेंडूवरती चौकार आलाय. मनोजच्या बॅटमधून आपण पाहिलं अगदी ऑफस्टिकच्या बाहेर थोडंसं शफल होणं इम्प्रोव्हायझिंग शॉट सिलेक्शन मनोज या खेळाडूचं आपण पाहतो. 4 धाब्याने धावसंख्या फ्लाय होत असताना टोटल 19 ऑन बोर्ड 19 धावा धावा फलकावरती. यावेळी स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न लीडिंग एज खरं तर लागला होता. इथे सिंगल चोरण्याचा प्रयत्न होता परंतु बॅकअप आणि थ्रो चांगला पाहायला मिळाला. तिथे मात्र डॉट बॉलची समाप्ती होती. 5वा चेंडू डॉट. अगदी चांगली गोलंदाजी चौकार मारल्यानंतर मॅच मध्ये पूर्णपणे प्रतीक ठाकूर या गोलंदाजाने कमबॅक केले. पहिल्या षटकाचा विचार केला ऋतिक बोंडेने खरं तर 14 धावा खर्च केला आणि त्यानंतर दुसरं षटक घेऊन प्रतीक ठाकूर फक्त अवघ्या 5 धावा या षटकामध्ये खर्च करतोय. अंतिम बॉल यॉर्कर करण्याचा प्रयत्न अगदी क्रिकेटचं ब्रह्मास्त्र या चेंडूवरती वापरण्यात आलं आणि हा चेंडू देखील निर्धाव आणि अशा रीतीने षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना यंगस्टर 11 बोनशे संघाने बनवल्या बिनबाद 19 धावा. वीर आनंद दिघे साहेबांचं हे आपण घेत ऐकलात. धर्मवीर आनंद दिघे साहेबांना देखील या स्पर्धेच्या वतीनं विनम्र अभिवादन देऊन मॅचच्या दिशेने जाणार आहोत. आपण 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागले ते म्हणजे बॅटिंग करत असताना यंगस्टर 11 बोनशे संघ बिनबाद 19 धावा कमबॅक फुल षटक राहिलं प्रतीक ठाकूर या गोलंदाजाचं. पहिल्या षटकामध्ये ऋतिक बोंडेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग राहिली खरं तर सलामीवीर बॅट्समन कंकेश आणि फलंदाजीला आलेला मनोज फडके या फलंदाजाची आणि तिथून मात्र दुसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केला प्रतीक ठाकूर या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. आता मात्र 63 षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज सार्थक. सार्थक गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय 3रं षटक घेऊन. 3ऱ्या षटकामध्ये आक्रमण रूप धारण करतील का हे 2 फलंदाज हे देखील पाहणं गरजेचं. बोनशे संघाची जमेची बाजू की एकंदरीत विचार केला तर अजूनही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यामुळे उर्वरित 12 चेंडूवर इथून मात्र धावा कशा प्रकारे जलद गतीने येतील याचा प्रयत्न 2 फलंदाजांचा नक्कीच आपण पाहणार आहोत. फुल टॉस बॉल आणि इथे मात्र अगदी लॉलीपॉप बॉल होता. त्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न पण त्याचा इशारा येतोय. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव घेतली जात आहे. खात्यामध्ये जोडली जाईल 1 धाव. एका धाबेच्या मदतीनं धावसंख्या 20 या आकड्यावरती. अगदी फुल टॉस होता. कुठेही दिशा देऊ शकला आता कंकेश परंतु बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉन्टॅक्ट होत नाही. मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो कंकेश आणि तिथून मात्र हा बॉल खरं तर शरीराला वेध घेणार आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव जरूर मिळते.
यावेळी फुल टॉस आक्रमण केलं, नो बॉल प्लस पंचांच्या निर्णयाची अपेक्षा. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन, 1+4 पंजा 5 रन. प्रतीक ठाकूरचं आणि तिथून मात्र कमबॅक केलं होतं शिरवली टीमने. आणि तिसरं षटक घेऊन आला गोलंदाज आपण पाहू शकाल सार्थक. आणि सार्थक वरती आता आक्रमण करण्याचा प्रयत्न इथून 2 फलंदाजांचा राहिलाय. यावेळी गतीमध्ये परिवर्तन केलं आणि चेंडू मात्र लोड फुल टॉस होता, फुल टॉस बनवला आणि चेंडू जातोय सरळ. इट्स आउट ऑफ द पार्क, ठोकलाय षटकार. आपण पाहू शकाल शेतकरी कामगार पक्षाचे दमदार नेतृत्व. सन्माननीय आपण पाहू शकाल की मित्रांनो, राजकीय क्षेत्र असू द्या, क्रीडा क्षेत्र असू द्या किंवा समाजकारण असू द्या, सांस्कृतिक क्षेत्र, नेहमीच ज्यांचं दमदार योगदान राहिलं आहे त्यातच देवादादा उपसरपंच देवलोली ग्रामपंचायत यांचं या ठिकाणी शुभागमन. शेतकरी कामगार पक्षाचे दमदार नेतृत्व त्यांच्या समेत आपण पाहू शकाल गिरवली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच अशोक गायकर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन आणि प्रताप हातमोडे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. आणि त्यांच्या समेत आपण पाहू शकाल नाईक साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. प्रकाश नाईक साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांचं या ठिकाणी शुभागमन. आपलं सहर्ष स्वागत. सार्थकची खराब गोलंदाजी आपण पाहतोय. अगदी ओव्हरपिच बॉल होता, त्यावर देखील प्रहार केला फलंदाज मनोज फडकेच्या बॅटमधून. लगातार 3 मायटी ब्लास्ट षटकार. कामगार पक्षाचे दमदार नेतृत्व बालाराम शेठ गवली साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. साहेब आपलं सहर्ष स्वागत. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये पाहुण्यांचं खरं शुभागमन इथं होत असताना आपण पाहतोय. षटकार ठोकला आणि षटकाच्या साह्यानं आपण पाहतो टोटल धाबा संख्येचा विचार केला 39 धाबा. धाबा फलकावरती दमदार सुरुवात पहिल्या षटकामध्ये राहिली. प्रतीक ठाकूरचं इकॉनॉमिकल स्पेल आपण पाहिला, फक्त 5 धावा प्रतीक ठाकूरने केला आणि मॅच मध्ये कमबॅक केला होता खरं तर शिरवली टीमनं. आणि सार्थकचा देखील विचार केला. सार्थकने पहिला चेंडू अप्रतिम हाताळला आणि त्यानंतर मात्र 3 मायटी ब्लास्ट मनोजच्या बॅटमधून आपण पाहिले. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट यावेळी स्कोर 1 पिक केलाय मनोजच्या बॅटमधून. आणखीन एक त्याला का चेंडू जाईल सरळ. 1 बाउन्स ओव्हर द रोप, दॅट्स अ 4. शकाल व्यासपीठावरती गिरवले ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सन्मान्य प्रताप हातमोडे साहेब तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, त्यांच्या समेत अशोक गायकर साहेब माजी सरपंच आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि त्यांच्या समेत प्रकाश नाईक साहेब कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव. आपलं सहर्ष स्वागत. आणि खऱ्या अर्थानं कलाकारांची कदर कोविड काळामध्ये ज्याने कोणी घेतली असेल तर शेतकरी कामगार पक्षाचे युवा आणि दमदार नेतृत्व देवेंद्र पाटील साहेब उपसरपंच विद्यमान आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक. आपलं सहर्ष स्वागत.
38 धावांवरती मनोज हा खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू फेस केलेत. यावेळी देखील स्वीट साऊंड मिडल ऑफ द बॅट, प्रॉपर टायमिंग, चेंडूला फेकून दिलाय सरळ मिड विकेट, बाउंड्री लाईन क्लिअर करत शानदार षटकार. फलंदाजासाठी आपण पाहू शकाल ऍडव्होकेट सतीश पडके साहेब संघाचे पुरस्कर्ते यांच्या वतीनं 500 रुपयाचे कॅश प्राइज. 44 धावांवरती नाबाद केले आपण सध्याच्या स्थितीमध्ये पाहतो. अगदी अप्रतिम बॅटिंग एज लागले. विकेट मिळेल का? यस डेफिनेटली कॅच. आणि धक्का लागलाय तो म्हणजे बॅटिंग करत असताना पहिला यंगस्टर 11 बोनचे संघाला बिग फिश इन द नेट. फलंदाज मनोज पडके बॅक टू द डगआउट. बाद होतोय नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये धीरज रोशन खरं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी चांगली बॅटिंग राहिली. मनोजसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. अगदी उत्कृष्ट बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली या मॅच मध्ये. मागील मॅच मध्ये देखील टाईट केलं होतं. अगदी अप्रतिम धुव्वाधार बॅटिंग मनोज फडके याच्या बॅटमधून आपण पाहिली. आणि आता मात्र इथे मात्र पहिला धक्का लागला बॅटिंग करत असताना यंगस्टर 11 बोनचे संघाला. सार्थकचं खूप महागडं षटक राहिलं. नवीन गोलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये शैलेश गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. शैलेश दुर्गे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी. अंतिम षटक 6 बॉल पहिल्या सत्रामध्ये आपण इथे पाहणार आहोत. गोलंदाज तयार. कणकेश स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळतील. रनवे मध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला. शैलेश मैदानाच्या आतमध्ये इथून कमबॅक करेल का? टीम शिरवली संघाला गरज आहे कमबॅकची. इथून 60 धावाच्या आसपास जर धावसंख्या रोखली तर मॅच अगदी चांगली पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. यावेळेस स्लॉट मध्ये चेंडू दिशा दिले. कलात्मक स्ट्रोक. चेंडू जाईल सरळ. पॅडल स्वीपचा हा शॉट. दमदार स्ट्रोक. षटकार. थँक्यू डिसे. पहिल्या 3 षटकामध्ये खूप स्ट्रगल केलं कंकेश फडके या फलंदाजाने. पहिल्या 6 चेंडू यास गोलंदाजावरती आक्षेप घेतलाय. ऑन स्क्रीन आपण इथे चेक करणार आहोत. पहिल्या 6 चेंडूमध्ये 1 धावांवर खेळत होता आणि 7व्या बॉलवरती मात्र चेंडू सीमारेषा बाहेर आपण पाहिला. यावेळी देखील टप्पा खाल्यानंतर चेंडू खोलवर राहिला. शैलेशाचा चांगला चेंडूच्या हत्तलने आपण पाहतो. अगदी गुडनेस स्पॉटवर चेंडू पिच झाल्यानंतर थोडासा इन स्विंग होताना आपण पाहतोय. आणि हा चेंडू डॉट फेकला जातोय. बऱ्याच वेळानंतर चेंडू डॉट फेकला. शैलेश या गोलंदाजाचा आपण सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहतो. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये टोटल धावा संख्येचा विचार केला 55 धावा फलकावरती. बोनशे त्या टीमच्या. इथे मात्र मिड विकेट रिझर्व्ह मध्ये खेळाडू आहेत. गॅपमध्ये चेंडू एक्झिक्यूट करायचा होता परंतु मिड विकेट मध्ये खेळाडू तैनात. 1 धाव या चेंडूवरती देखील कंप्लीट केली जाते. एका धाबीच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल मच्छिंद्र पाटील साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. मच्छिंद्र पाटील साहेब यावं. आपला शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत चिंचवली अर्थातच उपसभापती पनवेल तालुका चिटणीस राजेश शेठ गणेश केनी यांच्या मार्गदर्शनाची स्पर्धा पाहतो. आपलं सहर्ष स्वागत. ओव्हर द विकेट शैलीचा हा पुढचा चेंडू आपण पाहिला. टप्पा खाल्यानंतर पुन्हा एकदा इन स्विंग इथे पाहायला मिळते. लगातार इथून डॉट बॉल इथून फेकले जात आहेत. अगदी चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं अंतिम षटक कशा प्रकारे हातलावं याचं प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना शैलेशला आपण सध्याच्या स्थितीमध्ये पाहतो. अगदी 3रं षटक मागं राहिलं होतं सार्थक या गोलंदाजाचं. 2रं षटक चांगलं राहिलं प्रतीक ठाकूर या गोलंदाजाचं आपण पाहतो. यावेळी देखील प्रहार करण्याचा प्रयत्न. टो एंडला चेंडू लागला. मिड विकेट रिझर्व्ह मध्ये दूरवरून खेळाडू होतील. चेंडू पकडतील फेकतील. बॅकअप चांगला राहिला. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. थोडंसं खराब क्षेत्र त्याचा फायदा बॅटिंग करत असताना यंगस्टर 11 मोर्शेट टीमच्या फलंदाजांना उचलला. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट
आणि या चेंडूवरती मिळतील 2 धाबा. 2 धाबेच्या मदतीनं धाबा संख्या 58 ऑन बोर्ड, 58 धाबा. या षटकामध्ये मोठे फटके मारण्यासाठी थोडासा अडथळा जरूर निर्माण झालाय. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर ठोकला, त्यानंतर मात्र शैलेशने चांगलं कमबॅक केलं या षटकामध्ये. अंतिम षटक हन्नामारीचं षटकामध्ये चांगली गोलंदाजी शैलेश या गोलंदाजाची आपण पाहतोय. पुढील चेंडू टाकण्यासाठी शैलेश पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेट यावेळी देखील एज लागले आणि इथून मात्र रनआउटच्या स्वरूपात दुसरा धक्का बॅटिंग करत असताना यंगस्टर 11 बोर्ड संघाला फलंदाज बाद. पहिल्या सत्राची झाली समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस गमावल्यानंतर यंगस्टर 11 बोनशेस संघाच्या खरं तर बाट्याला आली होती फलंदाजी करत असताना 24 बॉल मध्ये खरं तर त्यांनी बनवले 58 धाबाने 59 धाब्यांचं टार्गेट सेट केलंय. तिथून शिरवली संघ. तरी ते आपण सन्मान करूया मित्रांनो. शशिकांत शेलके साहेब माजी सरपंच आसुरगाव तथा पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक शशिकांत शेलके साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करूया. मी बालाराम शेठ गवळी यांना विनंती करतो की आपण यावं. दुंदरे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य बालाराम शेठ गवळी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी माजी सरपंच आसुरगाव शशिकांत शेलके साहेब तथा विद्यमान नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मायेचे उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन इथे सन्मान्य शशिकांत शेलके साहेब माजी सरपंच आसुरगाव तथा नगरसेवक यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा माजी सरपंच गिरवली ग्रामपंचायत अशोक गायकर साहेब यांना विनंती करतो की आपण यावं. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी बालराम शेठ गवळी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी करावा. अतिथी देवो भव. संपूर्ण तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल शेतकरी कामगार पक्षाची सर्व ही दिग्गज मंडळी. परवा दिवशी प्रीतम म्हात्रे साहेबांची उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली. ते देखील भरपूर प्रेक्षकांचा अल्लट प्रतिसाद आणि संपूर्ण शेतकरी कामगार पक्षाची दमदार सर्व मंडळी पाहायला मिळाली. तर बावनजे पंचायत समिती पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष अभिजित पाटील साहेब यांना विनंती असेल आपण देखील यावं. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. अभिजित पाटील साहेब यांना विनंती करतो आपण यावं. बावनजे पंचायत समिती पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष अभिजित पाटील यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मायची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा इथे शुभ सन्मान. त्याच्यानंतर अफाट कर्तृत्व आणि सुंदर नेतृत्व ज्यांनी एक निष्ठेने आपल्या राजकीय कारकीर्दीत सुरुवात केली आणि त्यांना गिरवलेसारख्या बलाढ्य ग्रामपंचायतीवरती सरपंच होण्याचं सौभाग्य लाभलं ते अर्थातच दमदार युवा नेतृत्व प्रताप हातमोडे साहेब विद्यमान सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. मायची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन या ठिकाणी सन्माननीय प्रताप हातमोडे साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी पाहतो. त्याच्यानंतर प्रकाश नाईक साहेब कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव प्रकाश नाईक साहेब यांना विनंती करतो की आपण यावं. नाईक साहेब आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. विनंती असेल नाईक साहेबांना की आपण यावं आणि आपला सन्मान या ठिकाणी आपण स्वीकारावा. त्याच्यानंतर सन्माननीय मच्छिंद्र पाटील साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मच्छिंद्र पाटील साहेबांना देखील विनंती करतो आपण देखील यावं. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. धन्यवाद सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार. तर हरिग्राम ग्रामपंचायतीचे माजी सरपंच वागेश्वराच्या मानपानाला 12 वाजता कारवा निघाला. बँजो वाजवत चंद्रकांत आला. मधुकर जाधव नाचाया लागला. असे दमदार माजी सरपंच सन्मान्य शेतकरी कामगार पक्षाचे मुलुक मैदानी तोप मधुकर जाधव साहेब यांचं शुभागमन. त्यांच्या समेत शेतकरी कामगार पक्षाचा डाण्या वाघ म्हणून ज्यांची ओळख युवकांच्या गळ्यातील ताईत कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा कर्नाला रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सन्माननीय संतोष पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या समेत माजी सरपंच रमेश जोशी साहेब आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर आरोही स्पोर्ट्स आई गावदेवी शिरवली मलंगड परिसरातील संघ त्यांच्या संघनायकाला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यावं आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज 11 नेरे क्रिकेट संघाचा संघनायक आपण यावं.
तर दंद्रे ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील यांचे या ठिकाणी शुभागमन आणि ज्यांच्या समेत आज ज्यांचा वाढदिवस पाहू शकाल तो शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेतृत्व मंगेश पाटील, आपलंही सहर्ष स्वागत. आपण पुढचा सन्मान या ठिकाणी करूया मित्रांनो. विद्यमान उपसरपंच देवलोली ग्रामपंचायत तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि शेतकरी कामगार पक्षाचे दमदार नेतृत्व प्रीतम म्हात्रे साहेबांसोबत विधानसभेसाठी ज्यांनी अहोरात्र मेहनत केली आणि तेच दमदार नेतृत्व म्हणून आपण पाहतो. कोविड काळामध्ये गोरगरिबांची ज्यांनी सेवा केली ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा विद्यमान उपसरपंच सन्माननीय रामचंद्र या ठिकाणी देवेंद्र पाटील साहेब यांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत मित्रांनो. रमेश जोशी साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन. माजी सरपंच, आपलं सहर्ष स्वागत. की मित्रांनो, कोविड काळाचा वेळ आपण पाहिला, त्या कोविड काळामध्ये गायक असतील, कलाकार, सिंगर असतील रोशन किंवा समालोचक पंच यांच्या घरोघरी जाऊन त्यांनी खरं त्यांना कोविड काळामध्ये सर्व किट वाटप केलं. आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. धन्यवाद रॉकस्टार प्रवीण, धन्यवाद लवेश. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा आपण करूया. शेतकरी कामगार पक्ष चिंचवली पुरस्कृत श्री राजेश गणेश केणी, माजी उपसभापती, तालुका चिटणीस चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. मैदानाकडे सामना आपण पाहता शिरवली विपक्ष एका बाजूला बोनशेत, या दोन टीम मध्ये ही लढत. पुढे आले डान्सिंग डाऊन द विकेट, एक्सा कव्हरला हा फटका आपण पाहिला, डीप मध्ये बॉल निघालाय, त्या ठिकाणी दन करत सीमा पार, वेलकम बाउंड्री 4 चौकार. भूमी इंडिया बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व सन्माननीय समीर शेठ पाटील यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. देवादादा पाटील आपल्या इथे आमंत्रित करत आहेत. यावं आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. टीट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर देताना मैदानामध्ये आपण शिरवली टीमला पाहताय आणि आतापर्यंत 16 धावा धावफलकावरती आल्या. आस्किंग रन रेट आपण पाहिला पर ओव्हर 14.50 असताना पहिल्याच ओव्हरमध्ये आक्रमण आणि आक्रमणच पाहिलं. यावेळेला फटका फसलाय आणि मोठा धक्का बसलाय, खेळाडू बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं संदेश पाटील, बिग विकेट डाऊन, 16 धावसंख्येवरती हा पहिला धक्का शिरवली टीमला. तर रोशन सभापती, उपसभापती व संचालक मंडळ पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याकडून या स्पर्धेसाठी 20,000 रुपयाचं या ठिकाणी योगदान लाभलंय. या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आपण सर्व पाहुण्यांचा आभार व्यक्त करूया. मैदानाच्या आतमध्ये पहिला खेळाडू बाद झाला, 16 धावसंख्येवरती त्या ठिकाणी 58 धावांचा पाठलाग करत असताना तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय धीरज फडके आणि एका बाजूला ऋतिक बोंडे या खेळाडूला आपण पाहता. अतिशय स्फोटक खेळाडू. या वेळेला लेंथ बॉल टाकला ऑन साईडला, खेळत असताना ड्राईव्ह केला बॉलला, मिड विकेट मधला फिल्डर पुढे सरकला, 1 रन या बॉलवरती मिळाले. ऋतिकने नकार दिला, थांबवलं एका बाजूला मैदानामध्ये. धीरजला ओव्हर थ्रो झालाय, डोळ्याची पापणी लवते ना लवते सेकंडचा कॉल, खराब फिल्डिंग, लेझी क्रिकेट या ठिकाणी पाहिलं, त्याचा फायदा आला. खरं तर आपण जर पाहिलं मैदानामध्ये शिरोळ टीमला 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या आणि या 2 रनच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना एकूण धावसंख्या धावफलकावरती लागली, एक गडी बाद. आतापर्यंत 18 धावा.
आपण पाहू शकाल प्रकाश नाईक साहेब यांची कृषी उत्पन्न बाजार समिती सचिवपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल। या विभागाच्या वतीनं कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा रायगड जिल्हा बँकेचे संचालक सन्माननीय संतोष पाटील साहेब आणि कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक महादेव गायकर साहेब यांच्या वतीनं आपण इथे सन्मान करूया। मी प्रकाश पाटील साहेबांना विनंती करतो की आपण यावा आपला इथे सन्मान आणि तुम्हाला शुभेच्छा। खऱ्या या विभागाच्या वतीनं शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं तुम्हाला नवीन खऱ्या आपली निवड झाली सचिव या पदी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं या विभागाच्या वतीने केला जाईल। रोशन नाईक साहेबांना पण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया। या स्पर्धेच्या माध्यमातून पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भरीव योगदान त्यांचं राहिलं आणि त्यांचा सन्मान या संपूर्ण विभागाच्या वतीनं केला जातोय। अभिनंदन, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा, धन्यवाद। आणखीन एक चांगला फटका पाहिला यावेळेला ऑन साईडला खेळत असताना हलक्या हाताने खेळले ऋतिक, 1 रन घेत असताना स्ट्राईक रोटेट केली। 17 चेंडूमध्ये आता विजयासाठी तब्बल 40 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये राहिलंय। मैदानामध्ये बॅटिंग करताना दिया ट्रान्सपोर्ट शिरवली या संघासमोर, या संघाचे पुरस्कर्ते मनोजी ठाकूर, मंगेश ठाकूर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला। आपण पाहता हा संघ दिया ट्रान्सपोर्ट शिरवली आतापर्यंत चांगली कामगिरी आली। तर एका बाजूला मोन्शेस संघाचं जितकं कौतुक करावं तितकं कमी, त्यांनी मागच्या सामन्यामध्ये चिपले टीमला पराभूत केला आणि या मॅचमध्ये मोठं टार्गेट उभं केलंय। बहुतेक धाबा वाचवायला लागतील, धाबा डिपेंड करावा लागतील। 17 बॉलमध्ये आता 40 धाबांचं समीकरण। कंकेश फडके आलेत ऑन साईडला, पुन्हा एकदा आपण पाहिला पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन नाही, बॉल चला डीपी स्क्वेअर लेगला, थ्रो अतिशय वेगवान त्या ठिकाणी पाहायला मिळाला। याही वेळेला आपण पाहता सिंगल रन मिळाली। तर रोशन सचिव अर्थातच नाईक साहेब यांच्या वतीनं संतोष पाटील साहेब आपणास देखील पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आल्यात, ते देखील आपण खऱ्या आपल्या विभागाच्या वतीनं शुभेच्छा दिल्या। आणि आज या देखील ठिकाणी पाहू शकाल की आपण देखील जे कार्यकर्ता शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून ते देखील दमदार लाख मोलाचं आणि आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत। 16 चेंडूमध्ये 39 धाबांचं समीकरण या मॅचमध्ये आहे। कंकेश फडकेचं हे षटक, मैदानामध्ये ऋतिक सारखा एक आक्रमक स्फोटक खेळाडू स्ट्रायकिंग एंडला उभा असेल। लेफ्टी बॅटर डाऊन द ग्राउंड स्लॉट मध्ये आलाय, हाफ हेलिकॉप्टर बॉल निघालाय, लॉंग ऑनला क्लिअर करत आउट ऑफ द पार्क, षटकार। इम्प्रोवायझेशन या फटक्यामध्ये पाहिले, त्या ठिकाणी फ्लाईट दिली होती बॉलला, यॉर्कर लेंथ मध्ये होता आणि त्यानंतर आपण पाहिला हेलिकॉप्टर लुक देताना ऋतिकचा फटका लॉंग ऑनला क्लिअर करताना षटकार पाहायला मिळाला। धावांची गती वाढवली। सेकंड बॉल पुन्हा एकदा खोलात टाकलाय, हलक्या हाताने ऑन साईडला ड्राईव्ह करताना लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहे, डीप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली। ऑन साईडला खेळले, 1 रन घेत असताना हे दोन्ही खेळाडू षटकारानंतर मात्र सिंगल घेणं ते देखील एक चांगली कलात्मक फलंदाजी असंही म्हणायला लागेल, कारण कधी कधी डॉट बॉल खेळण्यापेक्षा सिंगल डबल रन देखील महत्वाचे असतात आणि इथे मात्र सिंगल घेताना ऋतिकला पाहिलं। मॅच ऑन आहे, समीकरण बनेल आता 14 बॉलमध्ये विजयासाठी 32 धावा, असं समीकरण होतं मोन्शेस संघासमोर जेव्हा चिपले संघाच्या अगेन्स्ट मोन्शेस संघ बॅटिंग करत होता आणि त्या ठिकाणी मोन्शेस संघाने धावांचा पाठलाग केला होता। आता परिस्थिती एका बाजूला आपण पाहताय शिरवली, तर दुसऱ्या बाजूला मोन्शेस टीम फिल्डिंग करते, त्यांना धावा डिपेंड करायच्या, त्यामुळे नक्कीच आता इथे कस बनावं लागेल मोन्शेस संघाच्या खेळाडूंचा। हलक्या हाताने सिंगल हँडेड स्ट्रोक मिडविकेटच्या दिशेने, लाजबाब टायमिंग, फक्त टायमिंगच्या आधारावरती हा फटका गेला मिडविकेटच्या बाहेर, सीमारेषा पार, रन्स मधील 6, षटकार। हा फटका पाहिल्यानंतर मला आठवण झाली रिषभ पंत या खेळाडूची, अगदी लास्ट मोमेंटला सिंगल हँडेड त्या ठिकाणी बॅट स्विंग बघा पुन्हा एकदा ऑन स्क्रीन, त्यालाही कॉन्फिडन्स नव्हता हा बॉल ट्रॅव्हल होईल बाउंड्रीच्या बाहेर, पण तो झालाय। टायमिंग फार महत्वाचं असं क्रिकेटमध्ये, ताकदीपेक्षा टायमिंगवरती भर द्यावं लागतं। वन्स अगेन खोला टाकला बॉल, याही वेळेला आपण पाहिला ऑन साईडला एक्झिक्यूट केला फटका, डीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी, आणखीन एक सिंगल मिळेल बघा, कौतुकास्पद कामगिरी। ऋतिकने षटकार मारला, त्यानंतर सिंगल काढली, त्यानंतर धीरजने षटकार मारला, पुढच्या बॉलमध्ये सिंगल काढली आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना चांगला स्टार्ट मिळाला त्या ठिकाणी शिरोली टीमला। आता 12 बॉल विजयासाठी
25 समीकरण, जे समीकरण बोनशेत संघासमोर होतं चिपळे संघाच्या अगेन्स्ट. तर टॉस करूया आपण. नाईक साहेबांना इथे आमंत्रित करूया आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करावा. पुष्कर 11 श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे आणि आरोही स्पोर्ट्स मलंगड परिसरातील शिरवली क्रिकेट संघ, दोन्ही कॅप्टन या धनेश आणि उल्हास मडवी दोन्ही कॅप्टन आलेत. तर टॉस करण्यासाठी आपण आमंत्रित करूया. नाईक साहेबांना विनंती करतो. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नवनिर्वाचित आपण खऱ्या अर्थानं पाहताय आणि त्यांना या ठिकाणी आपण आमंत्रित यांच्या शुभ हस्ते आपण टॉस. तर चिंचवली गावचे सुप्रसिद्ध उद्योजक हरिश्चंद्र गवली साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या समेत दीपक उलवेकर साहेब दुंद्रेपाडा आणि त्यांच्या समेत दुंद्रे ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्माननीय जयदास चौधरी साहेब, दीपक उलवेकर साहेब, आपलं स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. तर टॉस जिंकलाय शिरवली संघ. निर्णय घेऊन आपण लगेचच मैदानात उतरा. निर्णय इथेच क्लिअर करायचा. उल्हास फिल्डिंग बॉल फर्स्ट. चला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत आहे तो म्हणजेच मलंगड परिसरातील शिरवली क्रिकेट संघ आणि नेरे संघ आपल्याला बॅटिंग करायची ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 12 चेंडू आणि 25 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आलंय. आज देखिए जरा किसमें कितना है दम. तर फोर्टिनल मास्टर जोशी साहेब यावरती विनोद पाडे साहेब आपलंही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. नेक्स्ट मॅच देखील बिग फाईट नेरे विरुद्ध तुम्हाला पाहायला मिळेल, ती म्हणजेच शिरवली मलंगड परिसरातील संघ. दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा पुढच्या लढतीसाठी. मलंगड परिसरातील शिरवली संघ आणि एका बाजूला मैदानामध्ये आपल्या पनवेल तालुक्याचा शिरवली संघ तुम्ही मैदानामध्ये खेळताना पाहताय. समोर प्रतिस्पर्धी संघ आहे बोनशेत. नेक्स्ट मॅच मध्ये नेरे टीमला देखील आपण पाहणार आहात. आणखी एक बिग फाईट मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या षटकामध्ये गोलंदाजी मार्गपती गोलंदाज झाला त्या ठिकाणी हिमांशू फडके, कमी वयाचा खेळाडू, नवे पर्व युवा सर्व असं म्हणतात. नवीन जोमाचा हा गोलंदाज आयटम ओव्हर द विकेट. पहिला बॉल ऑन द राईज खेळले. याही बेलायकचा कव्हरला फटका. नो मॅन्स लँड. बॉल चालला वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, चौकार. पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य सन्माननीय शिरोली गावचे बालचंद्र शिनारे साहेब यांच्या वतीने शिरोली संघासाठी शुभेच्छा येत आहेत. स्वप्नील किराणा स्टोअरचे सर्व नागेश शिनारे साहेब यांच्या वतीने शुभेच्छा. सरपंच दीपक बोंडे साहेब यांच्या वतीने देखील शुभेच्छा, त्यांचेही सहर्ष स्वागत. 11 बॉल 21 धावा. धीरज आक्रमक झालाय. याला टॉस केला बॉलला. परफ्यूम डिलिव्हरी आपण पाहिली. नाका समोरून बॉल निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. ॲक्युरेट बाउन्सर त्या ठिकाणी वापरला. गोलंदाज मैदानामध्ये आहेत, त्यांचंही कौतुक व्हायला हवं. हिमांशू फडके चांगलं कमबॅक. मागचा बॉल थोडासा उजव्याच्या बाहेर होता, त्याच्यामध्ये बॉलच्या मेरिटनुसार फटका पाहिला आणि त्यानंतर बरोबर नाका समोरून हा तीक्ष्ण बाउन्सर पाहायला मिळाला हिमांशूच्या माध्यमातून. एक डॉट बॉल या सामन्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल डेव्हलप करेल, वाढवेल बोनशेत संघासाठी. पुन्हा एकदा वेगावरती स्वार झाले. फास्ट अँड फ्युरियस. क्या बात आहे. कमालीचा वेग या बॉलवरती पाहिला. पहिले 3 बॉलमध्ये व्हेरिएशन पाहिलं. माग पहिला बॉल उजव्याच्या बाहेर लेन बॉल टाकला, त्यानंतर शॉर्ट ऑफ लेन टाकला आणि यावेळेला अतिशय वेगवान फुल लेन बॉल पाहिला. अजून एक डॉट बॉल. मी मगाशी म्हटलं एक डॉट बॉल या सामन्यामध्ये कमबॅक करून देईल बोनशेत टीमला. मॅच ऑन आहे. शेवटचे 9 बॉल विजयासाठी. आता 21 समीकरण. हिमांशू फडके कमी वयाचा जरी असला तरी गुणवत्ता, कौशल्य, नैपुण्य हे त्याच्याकडे ठासून भरलंय. यावेळेला बॅकफुटला गेले. वाट पाहिली, कदाचित वाट लागेल आणि वाट लागली. प्रेझेन्स ऑफ माइंड फार महत्वाचा असतो. या क्षणात जर का पुढे आले असते तर झेल नसता पकडला, पण बॉल थांबला असता आणि इथे मात्र वाट लागली. चौकार मिळाला मैदानामध्ये बॅटिंग करताना टीम शिरवलीला. तर या स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सचिव प्रकाश शेख नाईक साहेब यांच्या वतीनं वैयक्तिक या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं योगदान लाभलंय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. 8 बॉल आणि 17 धावांचं समीकरण या मॅच मध्ये आलंय. मागचा नशिबाचा चौकार बरंच काय सांगून जाईल. वन्स अगेन फुल टॉस. यावेळेला देखील दिशा दिली. ऑन साइडला टर्न केला विरिशच्या साह्याने. डीप स्क्वेअर लेग मध्ये चांगली फिल्डिंग, फेकी अतिशय योग्य पाहायला मिळाली. 1 रन या बॉलवरती मिळाली. 1 रनच्या नंतर मात्र समीकरण आपण जर पाहिलं 7 बॉलमध्ये आता विजयासाठी तब्बल 16 धावांचं समीकरण. 7-16 कोण जिंकणार, शिरवली की एका बाजूला बोनशेत, अशी मात्र ही चुरशीची लढत मैदानामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली. आजच्या रात्रीमधला आपण हा सामना पाहता. हाय व्होल्टेज सुपर 12 ची लढत. जो जिंकेल तो मात्र बक्षीस पात्र होईल. त्यामुळे हा सामना फार इम्पॉर्टंट राहील या दोन्ही संघांसाठी. बक्षीस पात्र व्हावं लागेल. नाईट स्पर्धेमध्ये ट्रॉफी उंचावणं हा प्रत्येक संघाचं स्वप्न असतं आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहता शेतकरी कामगार पक्ष चिंचवली पुरस्कृत आदरणीय श्री राजेशजी केणी
माजी उपसभापती तालुका चिटणीस चषक 2025 या स्पर्धेचा बहुमान पटकावायचा असेल तर हा सामना जिंकावा लागेल. डू ऑर डाय, जिंकू किंवा हरू, प्रयत्न आमचे सुरू. दोन्ही संघ हे विजयासाठी आसुसलेले आहेत. 7 बॉल 16 त्यामुळे या बॉलला फार महत्व आहे. जर का इथे या बॉलवरती मोठा फटका आला तर मात्र या सामन्यामध्ये पूर्णपणे मजबूत पकड मिळेल शिरोली संघाला. आणि जर का इथून विकेट किंवा डॉट जरी फेकला हिमांशूने तर कमबॅक क्लीन बॉल, फर्निचर डिस्ट्रॉइड. निर्णायक क्षणाला आपण पाहिला शेवटचा बॉल, परफेक्ट यॉर्कर आणि त्याच्यामध्ये दांडी गोल. शेवट गोड केला, ऋतिकला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. आता 6 चेंडूमध्ये विजयासाठी शिरोली टीमला 16 धावांचं समीकरण. डाऊन्स या सामन्यामध्ये पाहिले. कधी कधी आपण पाहिला शिरोली संघ फ्रंट फुटला राहिला तर कधी कधी बोनशेस संघ बॅक फुटला गेला. आता या मॅच मध्ये बोनशेस संघ पुढे आलाय कारण 6 मध्ये 16 धावात आव्हान डिपेंड होऊ शकतं जर का या पहिल्या 3 बॉलमध्ये चांगली गोलंदाजी राहिली शेवटच्या षटकामध्ये बोनशेस संघाकडून. जर पहिल्या 3 बॉलमध्ये आक्रमण झालं ते मगाशी देखील सांगितलं तर मात्र सामना कठीण होऊन जाईल बोनशेस टीमसाठी. 6 बॉल आणि 16 धावा असं हे समीकरण या मॅच मध्ये आलंय. अंतिम षटक फार महत्वाचं राहील. चला आपण थोडं स्पीडअप करा. मागचे सामने आपण जर पाहिले अगदी वेळेवरती ॲक्युरेट टायमिंगवरती इनिंग समाप्त होताना पाहिले. त्यामुळे इथे देखील विनंती राहील बोनशेस टीमला आपण देखील थोडंसं कोऑपरेट करा. लास्ट ओव्हर वारंवार फिल्डिंगमध्ये बदल. शेवटच्या षटकामध्ये बोनशेस संघाकडून गोलंदाज आलाय बॉलिंग मार्कवरती सुमित फडके हा खेळाडू. सुमितला मात्र या ओव्हरमध्ये आपल्या आयुष्यातील ड्रीम स्पेल टाकावा लागेल आपल्या संघाला विजय होण्यासाठी. कारण जर जिंकलात तर बक्षीस पात्र बाल. त्यामुळे डू ऑर डाय, करो या मरो अशी सिच्युएशन आहे दोन्ही संघांसमोर. समोर फलंदाज असेल त्या ठिकाणी धीरज ज्याने आतापर्यंत आक्रमक बॅटिंग केली. 6 बॉल आणि 16 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये आलंय. पहिला बॉल असेल या ओव्हरमधला पंचाच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट ओव्हर द स्टम्प्स. पहिला चेंडू फुल लेंथ आहे आणि ते आक्रमण करत असताना न थकता न थांबता न हरता प्रयत्न करण्यासोबत कधी कधी नशिबालाही झुकावं लागतं. आणि पहिल्याच बॉलवरती स्वागत से करेंगे सबका स्वागत. षटकार आला धीरजच्या बॅटमधून शिरोली संघाला. बॉलवरती आक्रमण पाहिलं. आता 5 चेंडूमध्ये 10 धावांचं समीकरण. वेल बिगिनिंग इज अ हाफ डन. सुरुवात चांगली झाली की अर्ध काम सोपं होतं. आणि पहिल्याच बॉलवरती आलेला षटकार या सामन्यामध्ये नक्कीच थोडासा कमबॅक करून दिली शिरोली टीमला. पण तो वेळ गेलेली नाहीये. काही होऊ शकतं. अनप्रेडिक्टेबल, अविश्वसनीय असा क्रिकेटचा खेळ. त्यामुळे इथे कमबॅक करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सुमित फडकेला एखाद दुसरा विकेट काढला तर मात्र पुन्हा एकदा या सामन्यामध्ये मजा आली. या सामन्यामध्ये रंग भरले जातील. कोणत्याही परिस्थितीमध्ये हा सामना जिंकायचा आहे याच ईर्षेने या इराद्याने मात्र दोन्ही संघ मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. कारण बक्षीस पात्र व्हायचं आहे. बक्षीस मानाची ट्रॉफी मात्र गावात घेऊन त्याची मिरवणूक काढायची. त्यामुळे हा सामना जिंकणं तितकंच महत्वाचं राहील. 5 बॉल 10 धावा. शॉर्ट प्लेन बॉल हुक केला बॉलला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी. त्यांच्या डोक्यावरून बॉल निघाला. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमा पार खणखणीत चौकार. सामन्याचं गणित आणि चिपळे बोनशेस संघाचं गणित अगदी मिळतं जुळतं. बघा हा योगायोग आहे. त्याही मॅच मध्ये बोनशेस संघाला 4 बॉलमध्ये 6 करायचे होतात. इथे देखील आपण पाहताय शिरोली संघाला बोनशेस संघाच्या आगेच 4 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. एकटा लढतो मैदानाच्या मध्ये धीरज भोईर हा खेळाडू. आक्रमक फलंदाजी. किती बी समोर येऊ द्या त्याला एकटा बस अशी इनिंग होती. पण इथे मात्र फटका फसलाय आणि मॅच मध्ये यू टर्न. 3 चेंडू आणि विजयासाठी आता 6 धावांचं समीकरण. धीरज चाललाय मैदानाच्या बाहेर. कहाणी में ट्विस्ट. 3 बॉल 6 धावा.
होत चाललाय आणि आमचे मित्र DJ सागर ते देखील प्रेक्षकांची मने जिंकत असताना अफलातून टायमिंग प्रत्येक क्षेत्रामध्ये समय सूचकता फार महत्त्वाची आहे. वेळेवरती जर ज्या गोष्टी योग्य हव्या त्या घडल्या तर नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. आणि इथे आपण पाहता टायमिंग साधलं आमच्या DJ ऑपरेटर सागरने, त्याचंही कौतुक करावं लागेल. परंतु मॅचमध्ये आता रोमांचकता निर्माण झाली. 3 चेंडूमध्ये 6 धाबांचं समीकरण. एका बाजूला शिरोली संघाची पाडरेके म्हणत असेल 1 फटक्याची गरज आहे, व दुसऱ्या बाजूला बोनशेतकर म्हणत असेल आणखी डॉट बॉल. लॉंगॉनला जी मोबाईलची बॅटरीची फ्लॅश होती बंद कर मित्रा. थँक्यू. चला आपण टॉर्च बंद करा. 3 बॉल आणि 6 धाबांचं समीकरण. बॉलर तयार. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. मुकेश सुर्वे हा खेळाडू. गुडघा वाकवत वेगवान तेज तरार. लो फुल टॉस, डिपिंग फुल टॉस. इथे देखील आपण पाहिला हा डॉट बॉल. वन्स अगेन निर्धाव चेंडू. येणारे 2 बॉल आता विजयासाठी 6 धाबांचं समीकरण. या मॅच मध्ये जर का हा सामना जिंकायचा असेल तर मात्र मुकेश सुर्वेला आपल्या आयुष्यातील एक मोठा फटका, एक मोठी खरतर फलंदाजी असणारा ताकदवर खेळाडू जेव्हा नेहमी प्रत्येक स्पर्धेमध्ये इनिंग साकारतो त्यामधला एक चांगला फटका त्याला खेळावा लागेल. तर एका बाजूला मोमेंटम मिळाला सुमित फडकेला. अंतिम 2 बॉल आणि 6 धाबांचं समीकरण. वन्स अगेन बॅटला स्पर्श करून बॉल निघाला शॉर्टरमॅनला गलीमध्ये. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. 1 रन मिळाली. सेकंडचा कॉल. कदाचित रनआउट होईल का नाही हे पाहायचं आहे. पंचांच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती, त्यामुळे तिसऱ्या पंचांची मदत घेतली. अगदी योग्य निर्णय, कारण थोडासा क्लोज एन्काउंटर पाहिलं जाईल त्या ठिकाणी टीव्ही स्क्रीनवरती. WTCच्या माध्यमातून आमचे मित्र राहुल ओलवेकर खिडूकपाडा यांची कदर ही लाईव्ह सेवा या स्पर्धेला ग्लॅमर प्राप्त करून जातं काम त्यांच्या माध्यमातून झालं. जर का सिंगल कंप्लीट झाली तर 1 बॉल 4 वरती हा सामना येईल. आणि जर सिंगल 2 रन कंप्लीट झाल्या नाही आहेत तर मात्र 1 बॉल 5चं समीकरण तुम्हाला या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. त्यामुळे नक्कीच इथे रन आउट आहे का नाही पाहिलं जाईल. अगदी क्लोज मुवमेंट स्लो मोशन मध्ये पाहिलं आणि पंचाने निर्णय लगेच तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. हा सामना कोण जिंकेल, शिरवली की एका बाजूला बोनशेत, निर्णयाची प्रतीक्षा लागली, प्रलंबित आहे. DRS ची मदत घेते डिसिजन रिव्ह्यू सिस्टम. तिसऱ्या पंचाची मदत आमचे सत्यवानजी काकडे आदही ऑन स्क्रीन आहेत. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू देखील पाहतात नेमकं काय घडलंय. अगदी क्लोज करत हा एन्काउंटर. मगाशी म्हटलं सोपा नाही हा निर्णय देणं ऑनफिल्ड अंपायरला. त्यामुळे आपण 21व्या शतकामध्ये जगत आहोत. टेक्नॉलॉजीचा वापर केला. टीव्ही अंपायरची मदत घेतली. निर्णयाची प्रतीक्षा आहे, परंतु जो का निर्णय येईल त्या निर्णयाचा सन्मान दोन्ही टीमला करावा लागेल. मॅच ऑन आहे. मैदानामध्ये सुमित फडकेने पहिल्या 2 बॉलवरती षटकार चौकार त्याच्या अगेन्स्ट मारल्यानंतर कमालीचं कमबॅक केलं. ग्रेट कमबॅक. आणि या मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण झाला. तर शेवटच्या बॉलवरती 1 बॉलमध्ये 4 असतील की 5. जर विकेट मिळाला तर 5, जर विकेट नसेल तर मात्र 1 बॉल 4चं समीकरण सामन्यामध्ये पाहायला मिळेल. कोण जिंकणार, शिरवली की बोनशेत? टॉप 6 मध्ये कोणता संघ पोहोचेल चेक केलं जातंय. निर्णय आला पंचांकडून नॉट आउट. त्यामुळे 2 धाबा इथे मिळाला. तर 1 बॉल आणि विजयासाठी 4चं समीकरण. वॉट अ मॅच. शेवटच्या बॉल पर्यंत लास्ट बॉल थ्रिल. शेवटच्या बॉलचा हा थरार या ठिकाणी पाहायला मिळेल. बोनशेत विपक्ष एका बाजूला शिरवली. या 2 संघाच्या दरम्यान एक मोठा फटका हवा आहे शिरवली टीमला. मुकेश सुर्वे आपण पाहिला तर हा खेळाडू संकट मोचक आहे शिरवली संघाचा. अनेक वेळा अशा परिस्थितीमध्ये हा खेळाडू धावून आला. तर एका बाजूला मॅच विनर गोलंदाज आहे बोनशेत संघाचा सुमित फडके. त्यामुळे चांगलं बॅटल तुम्हाला या 2 खेळाडूंमध्ये या दरम्यान पाहायला मिळेल. 1 चेंडू 4चं समीकरण आहे. एक मोठा फटका हवा आहे विजयासाठी बॅटिंग करणाऱ्या शिरवली टीमला. तर एका बाजूला सिंगल डबल किंवा विकेट डॉट बॉलही चालेल हा सामना जिंकण्यासाठी बोनशेत टीमला. हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या दोन्ही संघांसाठी. शेवटचा 1 बॉल आणि विजयासाठी तब्बल 4चं समीकरण. सुमित फडके की एका बाजूला मुकेश सुर्वे, शिरवली की बोनशेत याची चर्चा सुरू झाली आहे. हा शेवटचा बॉल. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेनं उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही सुमितने सांगितलंय. पहिल्या 2 बॉलवरती चौकार षटकार, त्यानंतर कमबॅक. डीजे करून मैदानावरती या, मैदानाच्या आतमध्ये या. अनबिलिव्हेबल परफॉर्मन्स झाला रोशन. एका हाती मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये ऋतिक बोंडे हा खेळाडू होता. एक अर्धशतक, त्याच्यानंतर 40 त्याच्या धावा, त्याच्यानंतर विकेट. मात्र इथे या स्पर्धेतून त्यांना बाहेर व्हावं लागतं. शेवटी आलेला तोंडात आलेला घास घेतला हिरावून. 4 बॉल 6 धाव्यांची फक्त गरज होती आणि इथे सामना गमवावा लागला. तो दिया ट्रान्सपोर्ट 11 शिरवली क्रिकेट संघाला हडलक.
पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि सुपर 6 मध्ये अजून एक संघ दाखल झालाय. ऍडव्होकेट सतीश फडके यांनी पुरस्कार